हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 5th स्टँडर्डचा जो 3rd चॅप्टर आहे EVS 2चा लाईफ ऑन अर्थ त्याचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर आम्हाला कमेंट करा. आमचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या 3rd चॅप्टरच्या क्वेश्चनानंतरला लाईफ ऑन अर्थ. क्वेश्चन नंबर 1. आन्सर ईच क्वेश्चन इन वन सेंटेन्स. व्हॉट इन्स्ट्रुमेंट डू वी नीड टू सी अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच एकपेशीय सजीव जे आहेत यांना पाहण्यासाठी आपल्याला कोणत्या साधन जे आहे, कोणतं इन्स्ट्रुमेंट जे आहे त्याचा वापर होतो. सो आन्सर वी नीड मायक्रोस्कोप. सूक्ष्मदर्शिका जी आहे, वी नीड मायक्रोस्कोप टू सी अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ओके. सेकंड, व्हेअर डिड द प्रोटोझोआ अपियर फर्स्ट. प्रोटोझोआ जे आहे अमिबा पहिल्यांदा कुठे अपियर झालेला दिसला तर द प्रोटोझोआ म्हणजेच आदिजीव जो आहे. ओके. सो प्रोटोझोआ हॅड अपियर्ड फर्स्ट इन वॉटर. कुठे पाण्यात जो आहे तो आपल्याला दिसण्यात आला. देन सेकंड, आन्सर द फॉलोइंग इन ब्रीफ. हाऊ वर द सन अँड द प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टम क्रिएटेड. आपल्या सन आणि जे प्लॅनेट्स आहेत, ठीक आहे, तर आपलं सोलार सिस्टम जे आहे ते कसं तयार झालं. सो ते आपण पाहणार आहोत. आन्सर ऑन द बेसिस ऑफ scientific research, it is believed that around 4.5 billion years ago, an enormous cloud of very hot gases and dust spinning at a great speed was formed in space. म्हणजेच 4.5 बिलियन वर्षापूर्वी काय झालं होतं तर एक मोठा असा ढग जो आहे तो आकाशातून खाली आला होता आणि तो खूप स्पीडने आला होता आणि त्याच्यामुळे काय झालं तर इट्स सर्क्युलर मोशन अँड ग्रेट स्पीड कॉज्ड इट टू डिवाइड इंटू सेव्हरल पोर्शन्स, दस क्रिएटिंग अ द सन अँड द प्लॅनेट्स विच रिव्हॉल्व अराउंड द सन. आणि तो ज्या स्पीडने आला खाली गोळा, त्या स्पीडने काय झालं, त्या गोळ्याचे तुकडे झाले आणि ते तुकडे वेगवेगळे डिवाइड झाले. आपले सन, प्लॅनेट्स आणि जे आपलं सोलार सिस्टम आहे याच्यामध्ये हे जे तुकडे आहेत ते कन्वर्ट झाले. ओके. देन सेकंड, राईट एनी 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स. ॲनिमल्सचे 2 कॅरेक्टरिस्टिक्स सांगायचे. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स आर ॲज फॉलो. फर्स्ट, ॲनिमल ब्रेथ, ते श्वास घेतात. देन सेकंड, ॲनिमल्स मूव्ह इन ऑर्डर टू गेट फूड ऑर फॉर अदर पर्पजेस. ॲनिमल त्यांचं जे अन्न आहे त्याच्या शोधात इतर ठिकाणी त्यांची मूवमेंट जी आहे, त्यांची हालचाल जी आहे ती होत असते. थर्ड, फाइंड द नेम्स ऑफ द प्लॅनेट्स इन द बॉक्स बिलो. आता खाली बॉक्स दिला आपल्याला, त्याच्यामध्ये प्लॅनेट्सचे नेम जे आहेत ते आपल्याला शोधायचे. तर बघा इथे रेड मार्कने मी मार्क केलेले आहेत जे प्लॅनेट्सचे नेम आहेत ते. फर्स्ट मर्क्युरी जे आहे. देन इथे फर्स्ट लाईनमध्ये जर तुम्ही उभ्या रांगेत बघितलं तर व्हीनस आहे. देन सेकंड लाईनमध्ये अर्थ आहे. 5th लाईनमध्ये युरेनस आहे. देन 6मध्ये मार्स. देन इथे लास्ट लाईनमध्ये उभ्या रांगेत ज्युपिटर आहे. आडव्या रांगेबद्दल म्हणाल तर फर्स्टमध्ये मर्क्युरी. देन तुमची सेकंड लास्टची लाईन आहे, शेवटून दुसरी, त्याच्यात सॅटर्न आपल्याला पाहायला मिळते नाव, आणि लास्ट लाईनमध्ये नेपच्यून. ओके. सो मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, युरेनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, नेपच्यून हे सगळे आपले प्लॅनेट्स आहेत. ओके. देन मूव टू द 4th क्वेश्चन. अरेंज द इव्हेंट्स गिवन बिलो इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. आता क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जी आहे म्हणजे त्या घटना त्या क्रमाने आपल्याला मांडायच्या आहेत ज्याप्रमाणे त्या घडल्या आहेत. सो फर्स्ट, वॉटर बॉडीज अपियर ऑन द अर्थ सरफेस. द सन अँड द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड इट वर क्रिएटेड. Protozoa appeared in water. An enormous cloud of hot gases and dust was formed in space. So आपला आन्सर आहे, पहिली घटना कोणती घडली तर इनॉर्मस क्लाउड ऑफ हॉट गॅसेस अँड डस्ट वॉज फॉर्म इन स्पेस.
तो ढगा तयार झाला. सेकंड, सन अँड प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड इट वर क्रिएटेड. सूर्य आणि पृथ्वी जी आहे, बाकीचे जे ग्रह आहेत यांची निर्मिती झाली त्याच्यातून. थर्ड, वॉटर बॉडीज अपियर्ड ऑन दी अर्थ सरफेस. आणि काही काळानंतर वॉटर बॉडीज, पाणी जे आहे ते निर्माण झालं. देन प्रोटोजिया अपियर इन वॉटर. मग एकपेशीय जो आहे आदिजीव आहे तो पाण्यात आपल्याला दिसला. राईट. सो अशा प्रकारे ह्या ज्या घटना आहेत त्या घडलेल्या आहेत. ओके. सो फ्रेंड्स, इथे आपला जो थर्ड चॅप्टर आहे अर्थ, लाईफ ऑन अर्थ, त्याचे क्वेश्चन आन्सर्स कंप्लीट झालेले आहेत. होप तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल. आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.